नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलेलो आहोत खूप महत्त्वाचे प्रश्न जी-एस या विषयावरती. आपण तलाठी भरती विशेष विशेष म्हणजेच एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार हे प्रश्न घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. जवळपास 100 प्रश्न आहेत हे जी-एसवरती असणार आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसू शकता, जेणेकरून तुम्हाला हे नोट डाऊन करून परत परत ते रीड करता येतील. मित्रांनो, तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओमध्ये जो पहिला प्रश्न घेतलेला आहे तो आहे, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. नोट डाऊन करून ठेवा. राजा राम मोहन रॉय हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महत्त्वाचं आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच 1935 साली. 1935 साली स्थापना झालेली मित्रांनो. तर कुठे झाली होती? ही कोलकाता या ठिकाणी झाली होती. त्याचं स्थलांतर जे आहे ते 1937 साली मुंबई या ठिकाणी आहे. तर मुंबई या ठिकाणी झाले. तर मुंबई या ठिकाणी त्याचे आता सध्याचे मुख्यालय आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. तर नायट्रोजनचे प्रमाण वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं मित्रांनो, महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. कमेंटमध्ये सांगा किती टक्के नायट्रोजनचे प्रमाण आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा 720. तर पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि सर्वांना आला पाहिजे, सोपा प्रश्न आहे. ऑप्शन सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. रात आंधळेपणा हा आजार होतो, लक्षात ठेवायचं मित्रांनो. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होत असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष आवश्यक आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो. बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 30 वर्ष, लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि लोकसभा किंवा विधानसभा जर असेल तर तेव्हा 25 वर्ष लागतं वय आणि राज्यसभेला 30 वर्ष लागतं, लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच प्रवरानगर, लोणी या ठिकाणी, लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रवरानगर हे कुठे आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संगणकामध्ये रॅमचे पूर्ण नाव काय आहे? म्हणजे फुल फॉर्म काय आहे रॅमचा? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच रॅन्डम ऍक्सेस मेमरी, हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा येत असतो मित्रांनो हा. अर्थशास्त्राचे जनक जे आहेत ते ऑप्शन ए म्हणजेच ॲडम स्मिथ हे आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो, ॲडम स्मिथ. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचा गोठणबिंदू म्हणजेच फ्रीजिंग पॉइंट किती असतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 0°C. ओके, 0° वरती होत असतो मित्रांनो गोठण बिंदू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुरु शिखर हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे? महत्वाचं आहे मित्रांनो ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे याचं, अरवली पर्वत. अरवली जे पर्वत आहे तो सर्वात उंच पर्वत आहे मित्रांनो. गुरु शिखर जे आहे ते अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या महान खेळाडूच्या जन्मदिनी साजरा केला जातो? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा, राष्ट्रीय क्रीडा दिन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दास कॅपिटल हा
प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी कार्ल मार्क्स. लक्षात ठेवायचं आहे, कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे दास कॅपिटल हा ग्रंथ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 33 मणके असतात. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महत्वाचा आहे मित्रांनो, सर्वांना माहीतच पाहिजे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच नागपूर हे जे शहर आहे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच द हेग या ठिकाणी आहे. हे कुठल्या देशामध्ये आहे? नेदरलँड. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑप्शन ए बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन. लक्षात ठेवा, लॉर्ड माउंटबॅटन हे पहिले गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर महत्वाचं आहे मित्रांनो, सोन्याची खाण असणारे महत्वाचे ठिकाण आहे ऑप्शन बी म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कर्नाटक ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर महत्वाचं आहे मित्रांनो, ध्वनीचे एकक जे आहेत ते कशामध्ये मोजले जाते? तर ऑप्शन बी म्हणजेच डेसिबल. लक्षात ठेवा मित्रांनो, डेसिबल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरांदरम्यान धावली? तर महत्वाचा आहे आणि सोपा आहे मित्रांनो, तर ऑप्शन ए म्हणजेच मुंबई ते ठाणे या मार्गावरती धावली होती मित्रांनो 1953 साली लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये. लक्षात ठेवायचे मित्रांनो हे तिन्ही पण पॉइंट. लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये धावली होती 1853 साली. 1900 मी म्हटलं मित्रांनो, पण 1853 साली धावली होती मित्रांनो मुंबई ते ठाणे या मार्गावरती. लक्षात ठेवा. नंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच कलम 368. लक्षात ठेवा, कलम 368. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोबीचे वाळवंट कोणत्या खंडात स्थित आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑप्शन बी म्हणजेच आशिया या खंडामध्ये आहे मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन बी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, तांबड्या रक्तपेशींचा म्हणजेच आरबीसी जीवनकाळ साधारणपणे किती दिवसांचा असतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच 120 दिवसांचा काळ असतो मित्रांनो. लक्षात ठेवा त्यांचा जीवनकाळ. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते मित्रांनो लोकहितवादी म्हणून. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच नॅशनल सायन्स डे कधी साजरा केला जातो? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन ए. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 28 फेब्रुवारी या दिवशी नॅशनल सायन्स डे साजरा केला जातो मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे म्हणजे उलर सरोवर. लक्षात ठेवा मित्रांनो, उलर सरोवर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच बिल गेट्स हे आहेत मित्रांनो. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? महत्वाचा आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच केसरी आणि मराठा. लक्षात ठेवायचे मित्रांनो, केसरी आणि मराठा हे त्यांनी 2 वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो. लक्षात ठेवा. मित्रांनो, केसरी कुठल्या लँग्वेज मध्ये होतं आणि मराठा हे कुठल्या लँग्वेज मध्ये होतं हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरातील एकूण किती
क्रोमोझोम्स म्हणजेच गुणसूत्रे असतात? शरीरामध्ये किती असतात मित्रांनो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे 46 असतात. तर 46 कसे असतात? तर 23 जोड्या असतात मित्रांनो, आणि 23 जोड्या असल्यामुळे प्रत्येक जोडीमध्ये 2 असल्यामुळे ते 46 असतात. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंबा हे ठिकाण जे आहे ते सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो सातपुडा या पर्वत रांगेतील. आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे ते कळसुबाई आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो अस्तंबा या शिखराची उंची किती आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना पण ते बघता येईल आणि त्यांना पण ते माहित होईल मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धन विधेयक मनी बिल सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? महत्वाचं आहे मित्रांनो ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लोकसभेमध्ये मांडले जाते. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच आसाम या राज्यामध्ये आहे. मित्रांनो हे काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. नंतर पुढचा प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन बी म्हणजेच लोह आयर्न. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती मित्रांनो आर्य समाजाची स्थापना. त्यानंतर राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती मित्रांनो? ते मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. त्यानंतर यांनी पण केली होती स्वामी विवेकानंदांनी, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, मानवी डोळ्याला स्पष्ट पाहण्यासाठी किमान अंतर किती असावे लागते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच 25 सेंटीमीटर असावे लागते. लक्षात ठेवा, स्पष्ट दिसतं त्यामध्ये. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? महत्वाचं आहे मित्रांनो, गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे. ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. नंतर पुढचा प्रश्न आहे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच मुख्यमंत्री असतात मित्रांनो राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो? महत्वाचा आहे मित्रांनो. तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच मुडदूस हा आजार होतो मित्रांनो. व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्याला कोवळ्या उन्हातून मिळत असतं मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले. लक्षात ठेवा मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले. शेतकऱ्यांचा आसूड देखील महात्मा ज्योतिराव फुले यांनीच लिहिलेला आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे सिस्मोग्राफ वापरले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा, सिस्मोग्राफच्या द्वारे भूकंपाची तीव्रता मोजली जाते मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच प्रतिभाताई पाटील या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या मित्रांनो. आणि ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आपल्या महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यातील आहेत. लक्षात राहू द्या मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उजनी धरण महाराष्ट्रात कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच भीमा या नदीवरती बांधण्यात आले मित्रांनो. ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हास्यास्पद वायू म्हणजेच लाफ्टिंग गॅस म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो लाफिंग गॅस जो आहे तो आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच नायट्रस ऑक्साईड. लक्षात ठेवा मित्रांनो, नायट्रस ऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, ग्रँड ट्रॅक रोड म्हणजे जीटी रोडची निर्मिती कोणी केली होती? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच शेरशाह सुरी यांनी केली होती मित्रांनो. लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो लोकसभा सदस्याचा कार्यकाळ जो आहे तो आहे मित्रांनो 5 वर्षाचा. म्हणजेच ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. उत्तर आहे मित्रांनो नाईल. नाईल म्हणजेच ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी. तर भारतातील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो गंगा नदी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, गंगा. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड म्हणजेच स्टेप्स कोठे असतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कान या ठिकाणी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सर्वात लहान हाड जे आहे ते कानामध्ये असतं आणि सर्वात मोठं हाड जे आहे ते आपल्या मांडीमध्ये असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यंग इंडिया या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? महत्वाचा आहे मित्रांनो, ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो, महात्मा गांधी यंग इंडिया या साप्ताहिकाचे संपादक होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानाची कितवी घटना दुरुस्ती ही मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते? महत्वाचं आहे मित्रांनो, ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच आनंदीबाई जोशी हे त्याचं बरोबर उत्तर होईल, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कांद्यामध्ये तिखटपणा आणि विशिष्ट जो वास हा प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्यामुळे येतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच गंधक. लक्षात ठेवायचं मित्रांनो, गंधक, सल्फर हे त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच अमरकंटक या ठिकाणी होतो मित्रांनो. अमरकंटक कोठे आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती वर्ष असते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच 65 वर्ष असते मित्रांनो. तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे जे आहे ते 65 वर्ष असते मित्रांनो न्यायाधीशांचे निवृत्ती वय. तर आपलं जे जिल्हा न्यायालय आहे त्याचे सर्वोच्च जे न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांचे निवृत्ती वय किती असते हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने केला होता? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केला होता मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच गुरु. गुरुला ज्युपिटर असे म्हटले जाते मित्रांनो, लक्षात राहू द्या. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे सूर्यमालेतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? महत्वाचं आहे मित्रांनो ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, बॅरोमीटर. लक्षात ठेवा, बॅरोमीटर हा हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच लॅक्टोमीटर हे त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला मूकपट कोणी तयार केला होता? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच दादासाहेब फाळके. तर दादासाहेब फाळके चित्रनगरी जी आहे ती मुंबई या ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ कोण देतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच राज्यपाल देत असतात मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? महत्वाचा आहे मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे मित्रांनो सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे काम कोणता अवयव करतो? उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच वृक. लक्षात ठेवा मित्रांनो, किडनी हा जो अवयव आहे तो मानवी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते आहे? कोणते होते? तर उत्तर आहे मित्रांनो, प्रार्थना समाजाचे मुखपत्र जे आहे ते
ऑप्शन ए म्हणजे सुबोध पत्रिका हे होते मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचे मुख्य मुखपत्र जे आहे ते सुबोध पत्रिका होते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच बेरी. लक्षात ठेवा मित्रांनो, बेरी हे त्याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच रशिया हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण किती मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज दिली आहेत? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच 11. लक्षात ठेवायचे मित्रांनो 11 मूलभूत कर्तव्य. पुढील प्रश्न आहे आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो पुणे या ठिकाणी, लक्षात राहू द्या. पुणे येथील येरवाडा या ठिकाणी आहे मित्रांनो आगा खान पॅलेस. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तांदूळ उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो चीन या देशामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेतले जाते तांदूळ या धान्याचे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच यवतमाळ हा जिल्हा आहे जो पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विजेच्या दिव्यातून कोणत्या वायूचा प्रामुख्याने वापर केला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच आगॉन किंवा नायट्रोजन. लक्षात ठेवायचे मित्रांनो विजेच्या दिव्यातून कोणता वायूचा प्रामुख्याने वापर केला जातो? विजेच्या दिव्यात तर आगॉन किंवा नायट्रोजनचा वापर केला जातो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो बॉक्साइट हे खनिज कोणत्या धातूचे प्रमुख अयाचित आहे? लक्षात राहू द्या मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच ॲल्युमिनियम, लक्षात राहू द्या ॲल्युमिनियम. पुढील प्रश्न आहे प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन ए त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1757 या साली प्लासीची लढाई झाली होती मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती महिन्यांचे अंतर असू शकते? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे 6 महिन्यांचे अंतर असू शकते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच गोदावरी नदी आहे मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मानवी रक्तातील द्रव भागाला काय म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच प्लाझ्मा असे म्हटले जाते मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना कोणी दिली होती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच मुंबईचे नागरिक यांनी दिली होती, त्यामध्ये राव बहादूर वडेदार हे होते मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? महत्वाचा आहे मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच 8 मिनिटे 20 सेकंद लागतो मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच राज्यपाल यांना असतो मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे हत्तीपाय रोग हा प्रामुख्याने कशामुळे होतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच डास चावल्यामुळे होत असतो हत्ती रोग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच अहमदाबाद. लक्षात ठेवायचे मित्रांनो भारताचे मॅचेस्टर म्हणून अहमदाबादला ओळखले जाते. त्यानंतर महाराष्ट्राचे मॅचेस्टर जे आहे ते इचलकरंजी या शहराला ओळखले जाते, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो काचेचा मुख्य घटक कोणता पदार्थ असतो? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे सिलिका. वाळू पासून काच बनवली जाते मित्रांनो, लक्षात राहू द्या.
पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच 1 मे 1960 या दिवशी झाली होती मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना. पुढील प्रश्न आहे मित्रांनो राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? म्हणजेच प्रेसिडेंट्स रूल्स लागू केले जातात. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कलम 356. लक्षात राहू द्या कलम 356. पुढचा प्रश्न आहे पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच अलेक्झांडर फ्लेमिंग. लक्षात ठेवा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे जगातील पर्यावरण दिन म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच 5 जून या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. महत्वाचा आहे खूप परीक्षाला येणारा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे हिरा हा कशाचे शुद्ध स्फटिक रूप आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच कार्बनचे शुद्ध स्फटिक रूप आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे सुंदरबन त्रिभुज प्रदेश. लक्षात ठेवा सुंदरबन त्रिभुज प्रदेश कुठे आहे? पश्चिम बंगाल. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय मतदार दिन म्हणजे नॅशनल वोटर्स डे केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच मिथेन हा वायू असतो मित्रांनो गोबर गॅस मध्ये. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे वाळटक्के किंवा आद्य क्रांतिकारक म्हणून महाराष्ट्रात कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक किंवा बाळटक्के म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे सोलार सेलचा वापर केला जातो सौर घट. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या देशात आहे? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच नेपाळ या देशामध्ये आहे माउंट एव्हरेस्ट. लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रक्ताचा कर्करोग म्हणजेच ब्लड कॅन्सरला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ल्युकेमिया. लक्षात ठेवा ल्युकेमिया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सन 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयने केली होती? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच लॉर्ड कर्झन यांनी केली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो माहिती अधिकार कायद्यानुसार आरटीआय पहिल्या अपिलावर किती दिवसांचा निर्णय देणे बंधनकारक आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच 30 दिवसांचा निर्णय देणे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या लहरींचा म्हणजेच वेव्हचा वापर केला जातो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अल्ट्रासोनिक लहरी म्हणजे सोनार यंत्राचा वापर केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्वाचा आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच नंदुरबार या ठिकाणी आहे मित्रांनो. या जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे 0 मैल सेंटर कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच नागपूर या शहरामध्ये आहे मित्रांनो 0 मैल सेंटर. लक्षात ठेवा. मित्रांनो हे तुम्हाला 100 प्रश्न कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो असेच नवनवीन प्रश्न बघण्यासाठी किंवा तुम्ही जर तलाठी किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल त्यासाठी तुम्हाला उपयुक्त असे प्रश्न वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा मित्रांनो.
मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर माझ्या विषय खोल नावाचा चॅनल आहे, मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतोय. तर मित्रांनो, तुम्ही लिंकवर जाऊन डायरेक्टली माझ्या चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला ही PDF तिथे मिळून जाईल मित्रांनो. धन्यवाद.